हाय हॅलो नमस्कार. मी स्वरा फिल्मी गप्पामधून. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मंदार आणि निखिल आणि सिद्धेश. तर आज निमित्त आहे पोरं बदनाम, पण यांच्या चेहऱ्याकडे बघून वाटत तर नाही ती पोरं बदनाम आहेत. बिचारे एकदम गोंडस गोजिऱ्या चेहऱ्याचे आहेत, सालस अशी उगाच बदनाम झाल्यात असं मला वाटतंय. पण काय वाटतंय तुम्हाला, गाण्यामधून बदनामच का? आम्हाला जेव्हा कळलं ना की डान्स करायचा आहे तेव्हा आमची रिॲक्शन अशी होती. आम्ही अशी पण सगळ्या अशा रिॲक्शन होत्या, कारण आम्ही आणि डान्स हे गणित आमचं तरी नाही जुळत. सो त्यानिमित्ताने आम्ही आज ह्या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा डान्स केला आणि तो सगळा अनुभव घेतला. आणि गाण्याच्या वेळेला खूप धमाल मजा मस्ती केली. पोरं बदनाम नावाप्रमाणेच गाणं पण आहे आणि ते गाणं देखील छान शूट झालेलं आहे. त्यामुळे नक्की बघा यूट्यूबला जाऊन. आणि या सगळ्याचं श्रेय शुभम प्रोडक्शनचं आहे, कारण त्यांनी आमच्यावर ही जबाबदारी टाकली आणि आम्ही प्रयत्न केलेत आमचे 100% देण्याचे. सो तुम्हाला गाणं कसं वाटतंय ते आम्हाला नक्की कळवा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा. आणि धमाल होती गाण्यात. पहिलाच एक्सपिरियन्स खूप कमालीचा होता आणि ह्यापुढे तो कायम लक्षात राहील. सो तुम्ही पण सांगा कसं वाटलं तुम्हाला. नाही, खूप मजा आली. मुळात आमचे कोरिओग्राफर व्यंकटेश, डिरेक्टर सचिन आणि ऑब्व्हियसली शुभम प्रोडक्शनची संपूर्ण टीम ह्या सगळ्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. आम्ही तालमी केल्या, कारण की जसं निखिल बोललं तसं आम्ही अजिबात डान्सर्स नाही आहोत. तुम्ही आम्हाला फक्त हळद, गणपती विसर्जन ह्यात तुम्ही बघू शकाल. ते पण कुठेतरी काहीतरी मागे कुठेतरी नाचतात ती लोकं. सो त्यामुळे त्यांनी आमच्याकडनं खूप मेहनत करून घेतली, आम्ही पण घेतली आणि खूप मजा मस्ती केली. एका रात्रीत अख्खं आम्ही गाणं हे शूट केलं आहे. सो खूप मजा आली. रात्रीत पण नाही, काही तासात ते गाणं शूट झालं आहे. आणि आम्हाला पहिलं फसवलं गेलं, आम्हाला सांगितलंच नाही काय तासात करायचं आहे. त्यामुळे आम्ही असं यो मजा करायची आहे, एनर्जी सेव्ह नाही करायची. नंतर कळलं अयो काही तासातच करायचं आहे शूट. मग आम्ही जसं बने मगाशी म्हणाला की अख्ख्या नाशिकला थंडी वाजत होती, पण आम्हाला थंडी वाजत नव्हती, कारण आम्हाला एवढा नाचवला आहे, लय नाचवला आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की तुमच्या एका विनोदाने जेव्हा अख्खा महाराष्ट्र असतो तर आज तुम्हाला कोणीतरी त्यांच्या तालावर नाचवलेलं आहे. बरं, आणि तुमच्या आता एकंदर वागण्यावरून बोलण्यावरून असं वाटतं की तुम्ही नक्कीच शाळेमध्ये बॅकबेंचर्स असाल. भरपूर मस्ती केली. बरं, मग आता इकडे डायरेक्टरने किती छडी लागे छमछम हा प्रकार अवलंबलेला होता तुमच्यावर? नाही, खरंच अजिबात नाही. आमचे डिरेक्टर सचिन आंबट खूप शांत. आणि म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा सेटवर गेलो तेव्हा ते पण आधी आले, भेटलो वगैरे आम्ही सगळ्यांनी. ते बोलले झाली रिहर्सल वगैरे. आम्ही बोललो हां झाली आमची, आम्ही रेडी आहोत. पण ते बोलले की ठीक आहे झालं. मग नंतर आम्ही थोडी तालमी पण केल्या तिकडे जरा चुकत होतो आम्ही, पण तरी पण ते तिकडे मागे बघून शांतपणे उभे होते की ठीक आहे करतायत पोरं करतायत, कारण की मध्ये थोडा गॅप गेलेला एक दिवसाचा. पण तरी पण आम्ही कसं तरी मॅनेज केलं. पण अख्खी टीम, ते त्यांचे कोरिओग्राफर व्यंकटेश म्हणून आणि सगळी टीम शांतपणे होती आणि सगळ्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. कारण की आय थिंक त्यांना पण माहिती होतं की ह्यांना नाचवणं जरा हे रिस्की आहे तिघंजणं. आणि नौकी असल्यामुळे आम्ही डान्स व्हिडिओ पहिल्यांदा करतो आणि डान्स असं नाचलो आहे आम्ही. सो त्याच्यामुळे पण नाही, सगळ्या टीमने खूप सांभाळून घेतलं आम्हाला. मगापासून आपण गाण्याबद्दल आणि सगळ्यांबद्दलच बोलतोय, पण पडद्यामागचे कलाकार खूप महत्त्वाचे असतात असं मला वाटतं. आपण चेहरे दिसतात कायम. या गाण्यासाठी ज्यांनी आर्ट डिरेक्शन केलं ना त्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे. ती संपूर्ण सचिनदाची टीम होती. सो त्यांनी ना खूप कमी वेळात खूप छान असं आर्ट डिरेक्शन केलं आणि ते आम्हाला कळलं पण नाही की यांनी कधी केलं आणि कसं केलं. सो त्यांचंही कौतुक झालं पाहिजे, कारण काय दिसताना आमचे चेहरे दिसतात किंवा आपल्याला स्क्रीनवर जे दिसतात ते आपल्याला भारी वाटतात किंवा अरे हे कमाल करतात, पण त्याच्या मागे बरीच जण मेहनत घेत असतात. जसं आर्ट डिरेक्शन असेल, अजून असिस्टंट डिरेक्टर असतील किंवा प्रोडक्शनची टीम असेल. सो ह्या लोकांची पण खूप मेहनत आहे. आम्ही आहोतच, पण त्यांची मेहनत तेवढी होती आणि आमची पण मेहनत तेवढी होती. त्यामुळे हे गाणं खूप छान असं लोकांसमोर आलेलं आहे. सो त्यांना देखील खूप थँक्यू सो मच या माध्यमातून. आणि एक छान दिसण्यासाठी हे गाणं आमचे जे DOP आहेत रोहित दादा म्हणून, ते आमच्याच वयाचे आहेत पण आम्ही त्यांना दादा म्हणतो. कारण काय सीन चुकल्यानंतर की काय प्रॉब्लेम नसतो, बसलेला असतो माणूस, उभा असतो किंवा माणूस बसलेला असतो, गाणं चालूच असतं ना, नाचतोच आहे माणूस आणि हा पण माणूस आमच्यावर हलायचा. त्यात आम्ही चुकलो की अय रे बापरे. आणि म्हणजे गाणं जेव्हा सुरुवात झाली, बाप्पा रोल झाला, तेव्हा सुरुवातीला मीच पहिला पुढे होतो. पटकन 6 वेळा चुकलो मी. म्हणजे त्याला पण टेन्शन नाही, मला पण टेन्शन नाही, पटकन 6 वेळा. त्याच्यानंतर मग त्यांच्याने आमची बॉन्डिंग झाली की अरे यार आपल्यासारखेच आहेत चुकणारे, काय टेन्शन नाही. आपलं पेशन्स ट्राय करत होता. हां, पेशन्स डॉक्टर सगळे
आणि तुमच्या एनर्जीला त्यांचीही एनर्जी मॅच होत होती, म्हणजे त्यांचे ऍक्च्युली आभार मानले पाहिजे. मी यात अजून एक ॲड करीन, कारण की जे हे गाणं ज्याने गायलंय चैतन्यने खूप सुंदर गायलं आहे. त्याची एनर्जी वेगळी आहे त्या गाण्यात. त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यामुळे ती आमच्याकडे ती आली असावी. त्यानंतर ज्याने म्युझिक याचं डिरेक्ट केलं आहे अनिरुद्धने. सो अनिरुद्धाने पण खूप सुंदर त्याचं म्युझिक केलं, म्हणजे खूप हॅपनिंग आणि खूप लाईव्हली गाणं. हां अनिरुद्ध. सो त्याच्यामुळे ते मला वाटतं ते तिकडनं सुरुवात झाली आणि ते तिकडं हळू पास ऑन होत होतं शेवटपर्यंत, आणि आता फायनल ते गाणं रिलीज झालं आहे आमचं. सो त्याच्यामुळे तुम्ही बघाल तर तुम्हाला ते कळेलच की काय आम्ही धमाल केली आहे. आणि गाणं तर मी आता पाहिलेलंच आहे, त्याच्यामध्ये एक बदनाम अड्डा दाखवलेला आहे. तर तुमच्या आयुष्यातला कुठला असा अड्डा आहे का जो बदनाम आहे? आम्ही जातो तिकडचे अड्डे बदनामच करून येतो. असं काय नाही, पण आम्ही त्याच झोनला असतो. म्हणजे आमचं तेच गणित आहे की जगायचं, आनंदात जगायचं, मजा करायची, दुसऱ्यांना आनंद द्यायचा, निघून जायचं, थांबायचं नाही जास्त वेळ. सो त्याच लाईनवर आम्ही जगत असतो तिघही. त्यामुळे कुठे गेलं की माहोल तयार करा, मजा करा, मजा मस्ती करा, जगा. कोणाला त्रास नाही द्यायचा, कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे. आपल्यामुळे त्यांना नाही, त्यांच्यामुळे आपल्याला नाही. मजा करा, मस्त आनंद घ्या, पुढे निघून जा, तो क्षण एन्जॉय करा. ह्या बेसवर आम्ही जगत असतो. त्यामुळे ती मजा आहे. तुम्ही तिघही अवलिया आहात, पण मग घरी आई समोर देखील असेच असता का? कारण की मला वाटतं किंबहुना त्यांनी पण ते आता एक्सेप्ट केलेलं आहे की हे असेच आहेत आणि असेच राहणार आहेत. सो त्यामुळे त्यांना पण ते पण असं काही जास्त करत नाही, सपोर्ट करत लोक पण आम्हाला. बरं, गाण्यामध्ये मी एक शेवटचं आता पाहिलेलं आहे की एक भूताचं वगैरे आहे, ती बाई जी दाखवली ती जकीण दाखवलेली आहे, किंवा हडळ जे कोणी असेल ते, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमचा पौर्णिमेचा फेरा, म्हणजे काही ऑब्सेशन वगैरे आहे का तुम्हा लोकांना भूतांचं, जकिणीचं वगैरे? हा जातोच तू. असं काही नाही आहे. आम्ही पौर्णिमेचा फेरा वेबसिरीज केली, त्याचा सेकंड सीझन आम्ही त्या गाण्याच्या मार्फत अनाऊन्स केलेला आहे. तो लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे, त्याचं काम चालू आहे. सो ते सगळं लिंक आहे त्यात. मग त्यासाठी तुम्हाला पौर्णिमेचा फेरा सीझन 1 बघावं लागेल. त्यानंतर हे गाणं बघितल्यावर तुम्हाला कळेल की मग त्याची काय लिंक आहे आणि मग सेकंड सीझन कधी येणार, हे सगळं लिंकअप आहे. त्यामुळे तुम्हाला ते बघावं लागेल. आणि जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की यूट्यूबला जा आणि ते आमचा पौर्णिमेचा फेरा सीझन 1 बघा, आणि ते देखील कसं वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा. म्हणजे शेवटी तिने जेव्हा तुमच्याकडे एक नजर दिलेली होती पण तुम्ही गेला नाहीत, म्हणजे असं आहे का की वो बुलाती है मगर जाने का नाही? मला असं वाटतं ना, कदाचित तिने आमचा डान्स बघितला असेल आणि म्हणून तिने रागाने बघितलं कसे नाचतात, आणि म्हणून आम्ही लोक तिघं पण पळून गेलो तिकडून. त्यामुळे तुम्ही नक्की बघा, मग तुम्हाला कळेल काय ते. तुमच्यामध्ये तेवढी हिंमत आहे की तुम्ही भूतांनाही नाचवू शकता? अरे भूत घाबरतात डान्स बघून आमचा. भूताना म्हणजे डेंजर. भूत आमच्याकडे येणार पण नाहीत कधी. अरे हे नाचतात रे, यांच्यासमोर काय जायचं आपण, अशा लेवलचं आहे. बरं, आता 14 फेब्रुवारी येतोय, व्हॅलेंटाईन डे येतोय. सो मला असं वाटतं तुमची मैत्री एवढी गाढ आहे की तुमच्या मैत्रीमध्ये मुलगी कुठे एक्झिस्टच करत नसेल, म्हणजे कुठे स्थानच नाही का मुलीला? सध्या तरी नाही. पण मग समजा गर्लफ्रेंड वगैरे आली तर कोण किती मित्रांना महत्त्व देईल की गर्लफ्रेंडला महत्त्व देईल? पहिले तर मित्र. नाही, पण निखिलची रिॲक्शन इकडे अशी कन्फ्युजिंग आलेली आहे की अरे बापरे, म्हणजे मी आता अडकलो. हां, मग मला आता तुझ्याकडूनच उत्तर हवे, कारण का तो शॉर्ट आहे. माझ्यासाठी माझे मित्र आहेत, तर मला तुझ्याकडून थोडं चुकीचं असं वाटतंय. चुकीचं मित्रच पहिले, पण आता एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात आली तर थोडा वेळ तिला पण आपण दिला पाहिजे असं मला वाटतं. अगदीच असं नाही की पूर्ण वेळ फक्त मित्रांकडे जातोय, थोडा वेळ इथे देऊन थोडा वेळ इकडे मित्रांना आपण देऊ शकतो. म्हणजे मला असं वाटतं की याचं करेक्ट उत्तर असं असेल की जेव्हा मित्रांसोबत असतो तेव्हा मित्रांचेच असतो आपण, आणि जेव्हा गर्लफ्रेंड किंवा कोण प्रेयसी तिच्यासोबत होतं तिचा वेळ असतो. त्यामुळे ते मला वाटतं की मिक्स न करावा तो वेळ, तो त्यांचा वेळ त्यांना द्यावा, मग ते सॉर्टेड असतं सगळं. माझं अगदी सोपं मी सांगतो. मला असं वाटतं जी कोण माझी गर्लफ्रेंड होईल फ्युचरमध्ये, तिला सरळ सांगणार, तू मला सांगणार की मित्रांमध्ये जाऊ नको, त्यापेक्षा तू माझ्या मित्रांमध्ये ये, तू आमच्याबरोबरच बस ना. म्हणजे तुला असं टेन्शनच नाही सतत बोला अरे जाऊ नको किती वाजले, तू आमच्याकडेच बस. म्हणजे टेन्शनच नाही ना की तू का बाबा जातोस, सतत का त्यांना वेळ देतोस. तू आमच्यामध्ये बस, मी तुला पण वेळ देईन, त्यांना पण वेळ देईन. शॉर्ट. तशी मिळणं कठीण आहे बाबा. नाही, पण असंही होऊ शकतं ना की एक मैत्रीण समजा, म्हणजे तिघांची एक कॉमन मैत्रीण असेल आणि तिच्यावर मरणारे तिघही जण आहात. ते तसे ते एक म्हण आहे ना, भाईने बोला करणे का तो करणे का. जर हा बोलला भाई मला आवडते, भाई आई
ओके, म्हणजे 14 फेब हे तुमच्यासाठी मैत्रिणीसाठी नाही किंवा गर्लफ्रेंडसाठी नाही, मित्रांसाठी पण आहे. ओके, मग मला असं म्हणायला हरकत नाही आहे की हा मित्रांचा जो पोरं बदनाम हा फक्त 14 फेबला जो आता मला वाटतं तुम्ही एक लोकांसाठी एक आदर्श निर्माण करू शकता की हा आम्ही मित्रांसाठी देखील आहे. सो आपण आता लवकरच भेटणार आहोत यांच्या नवीन गाण्यातून आणि लवकरच तुम्हाला पाहायला आवडेल ह्या 2 मराठी गुणी हास्यचित्राच्या कलाकारांबरोबर आणि त्याबरोबर हा बिचारा एक एकदम साधा भोळा अडकलेला वाटतोय मला सिद्धेश. सो बापरे, अशी रिॲक्शन. अच्छा, म्हणजे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं आहे का याच्या बाबतीत? ओके ओके ओके, थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप 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 ऑल द बेस्ट. थँक्यू.